नमस्कार, मी वैशाली. नेहमीपेक्षा वेगळं सारण वापरून आज आपण रव्याची करंजी बनवलेली आहे. सगळ्यात आधी 1.5 कप बारीक रवा घेतलाय. रवा कच्चाच आहे. त्याच्यामध्ये अगदी 1 चिमूट मीठ घालायचंय आणि 1 टेबलस्पून साजूक तूप घातलंय. हे गरम करून घेतलेलं तूप नाहीये. इथे आपण अर्धा कप दूध घेतलंय. हे दूध गरम करून नंतर गार केलेलं आहे. इथे आपण साधं हे अर्धा कप पाणी घेतले. त्याच्यामध्ये हे अर्धा कप दूध मिसळून घ्यायचं आहे आणि हे जे तूप घातलेलं आहे हे तूप या सगळ्या रव्याला असं व्यवस्थित लावून घ्या. आणि आता एकत्र केलेलं जे दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे त्याच्या साह्याने हा रवा भिजवून घ्यायचा आहे. हे दूध आणि पाणी एकदम ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये, तर गरजेप्रमाणेच आपण इथे त्याचा वापर करणार आहे. मी एक अशी छोटी डाव घेतली आणि त्या डावेच्या साह्याने थोडं थोडं करून हे बघा असं हे दूध इथे घालत जाते. आणि आता हा रवा व्यवस्थित असा मळला गेलेला आहे. आता सुरुवातीला तो थोडासा आपल्याला सैलसर वाटेल, पण रवा नंतर हे दूध आणि पाण्याचं मिश्रण शोषून घेतो आणि ते थोडंसं घट्ट होतं. रवा व्यवस्थित फुलून येण्यासाठी अर्धा तास याच्यावर झाकण ठेवा. दूध आणि पाण्याच्या मिश्रणामधलं अर्धा कप मिश्रण शिल्लक आहे. या मिश्रणाचा नंतर तुम्ही चहा करू शकता. आता सारण्यासाठी एकदम बारीक आच ठेवून कढई तापत ठेवले. त्याच्यामध्ये तूप घातलंय. तूप तापत असतानाच त्याच्यामध्ये घातलेत बदाम, काजू. इथे एक सांगते, मी काजू एकदम चांगले वापरलेले आहेत. त्यामुळे हे बघा आतूनही हे काजू अगदी व्यवस्थित आहेत. पण तुम्हाला तशी खात्री नसेल तर काजूचे 2 भाग करून मगच ते वापरा. नंतर घातलेत पिस्ते आणि चारोळी. या सगळ्या गोष्टींचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी 1 मिनिट तरी या तुपामध्ये या सगळ्या गोष्टी परतून घ्या. हल्ली आपल्याला सहज बाजारामध्ये ज्या मिक्स सीड्स मिळतात त्या या मिक्स सीड्स घेतलेल्या आहेत. त्या सुद्धा इथे आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. या नसतील तर नाही वापरल्या तरी सुद्धा चालणार आहे. नंतर घालायचे बेदाणे. आता याही गोष्टी अर्धा मिनिट परतून घ्या. नंतर घालते खसखस. खसखस घातल्यावर पण अगदी अर्धा मिनिट परतून घ्या. काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे, सगळ्या सीड्स हे भाजायला थोडा वेळ लागतो, म्हणून त्यांना आधी भाजून घ्यायचं आहे आणि नंतर खसखस अगदी अर्ध मिनिट भाजा. नंतर घेतलंय भाजलेलं सुकं खोबरं, खारीक पावडर, भाजलेल्या ओट्सची पावडर. सगळ्या गोष्टी साधारण अर्धा मिनिट परतून घ्या. आपण इथे खोबरं, ओट्सची पावडर हे भाजून घेतलेलं आहे आधीच, त्यामुळे त्यांना परत भाजायला खूप वेळ लागत नाही. आणि खारीक पावडरही खूप वेळ भाजायची नाहीये, नाहीतर ती कडसर व्हायची शक्यता असते. आता गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये मी घालते गूळ पावडर, केशर, सुंठ पावडर आणि वेलची पावडर. लक्षात ठेवा, गॅस बंद केल्यानंतरच गूळ, सुंठ, वेलची आणि केशर घालायचं आहे. मिश्रण एकदा एकजीव करायचं आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि वाटत असताना हे चालू बंद चालू बंद असा मिक्सर करून वाटायचं आहे. मिक्सरमधनं वाटलेलं हे मिश्रण आहे. हे खूप कोरडंही नाही आहे आणि खूप ओलसरही राहिलेलं नाही आहे. आणि इथे जर का तुम्हाला वाटलं की अजून आपल्याला गूळ पावडर हवी आहे तर तुम्ही इथे एखादा चमचा ती घालू शकता. नंतर इथे आपण 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे. या तुपातच 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे आणि हे मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे. या मिश्रणाला साटा असं म्हणतात. रवा भिजवून अर्धा तास झालेला आहे आणि आता लक्षात येईल की भिजवताना तो थोडासा सैलसर वाटणारा रवा आता थोडासा घट्ट झालेला आहे. आता याचे मी एकसारखे 4 भाग करून घेतलेले आहेत. यातला एक भाग घेतलेला आहे आणि उरलेल्या पिठावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही. पिठाचा जो एक भाग आपण घेतलेला होता तो आता असा लाटून घ्यायचा आहे. लाटत असताना याला आपण कुठेही तूप, तेल किंवा कुठल्याही पिठाचा वापर केलेला नाहीये.
आणि हे लाटत असताना याचा आकार गोल आला नाही तरीही चालेल. इथे ही पोळी थोडीशी मोठी आहे म्हणून मी थोडा मोठा पोळपाट घेते. लाटून घेतलेल्या पोळीवर बोटाच्या साहाय्याने मी असे खड्डे करून घेतलेले आहेत आणि हे खड्डे सगळ्या पोळीला अगदी काठापर्यंत करून घ्यायचे आहेत. आता तयार करून घेतलेला जो साठा आहे तो ह्या असा पोळीला लावून घ्यायचा आहे आणि ह्या पोळीला लावत असताना तो अगदी काठापर्यंत असा व्यवस्थित लावून घेणं गरजेचं आहे. आता ह्याच्यावरच लाटून घेतलेली दुसरी पोळी ठेवायची आहे. पोळीचा आकार थोडासा छोटा झाला तरी चालतो. हे बघा, रवा असा ताणला जातो, त्यामुळे ही पोळी अगदी शेवटपर्यंत आपल्याला खालच्या पोळीवर नेता येते. आणि या पोळीवर पण पहिल्या पोळीला जसे खड्डे करून साठा लावलेला होता त्याच पद्धतीने लावायचा आहे. मग याच्यावरच तिसरी पोळी ठेवायची आहे, त्यालाही खड्डे करायचे आहेत आणि साठा लावून घ्यायचा आहे. आणि चौथी पोळी पण अशीच आपल्याला करून घ्यायची आहे. आणि नंतर या सगळ्या पोळ्या अशा व्यवस्थित गुंडाळून घ्यायच्या आहेत. हे गुंडाळी करत असताना अगदी त्या व्यवस्थित हे बघा या पद्धतीने गुंडाळल्या जातील याची खात्री करून घ्या. आता तयार झालेली ही गुंडाळी हाताने अशी थोडीशी एकसारखी करून घ्या, म्हणजे ती कुठेही मोकळी होणार नाही याची खात्री करायची आहे. आणि हे करत असताना हा रोल जर का मोठा वाटला तर सरळ या रोलचे 2 भाग करा. कापलेला एक भाग परत झाकून ठेवा, म्हणजे तो कोरडा पडणार नाही. आणि आता उरलेला हा जो दुसरा रोल आपला आहे, हा आता व्यवस्थित आपण असा परत एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे असे काप करून घ्यायचे आहेत. आता ही जी लाटी आहे ही यातली एक लाटी मी घेतली आणि उरलेल्या या सगळ्या ज्या लाट्या आहेत त्या परत आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत. आता लाटीच्या ज्या बाजूला पदर सुटले ती बाजू न घेता ही बघा अशी ही जी दुसरी बाजू आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे. मैदा वापरून जेव्हा आपण साट्याची करंजी करतो तेव्हा मैदा खूप जास्त ताणला जातो, त्यामुळे ती करंजी लाटणं थोडंसं सोपं जातं. पण रव्याच्या करंजीला मात्र तसं होत नाही, कारण पापुद्रे यावेत म्हणून जर का आपण ही लाटत राहिलो तर करंजीचा आकार आडवा व्हायला लागतो आणि मग अशा वेळेस ती करंजी आडवी आणि खूपच मोठी होते. त्यामुळे निदान आम्ही जेव्हा या करंज्या अशा बनवतो तेव्हा त्याला खूप पापुद्रे सुटत नाहीत, पण चव मात्र खूप छान येते. करंजी लाटून झाल्यावर आता आपण तयार करून घेतलेलं जे सारण आहे ते सारण भरून घ्यायचं आहे. साधारण 3 टेबलस्पून एवढं सारण इथे मी वापरलेलं आहे. आणि आता ही करंजी बंद करून घ्यायची आहे. साचा वापरायचा असेल तर तुम्ही साचा वापरून सुद्धा ही करंजी बंद करून घेऊ शकता. आणि भरपूर पापुद्रे सुटलेली मैदा वापरून करंजी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. करंजी बंद केल्यानंतर काट्या चमच्याच्या साहाय्याने मी त्याच्यावर असं एक नक्षीकाम करून घेते आणि अशी तयार करून घेतलेली करंजी ताटात ठेवून ओल्या कापडाने अशी ती झाकून ठेवायची आहे, म्हणजे वरचं आवरण कोरडं पडत नाही. करंजी लाटून भरून घेत असतानाच एका बाजूला अगदी बारीक गॅसवर मी इथे साजूक तूप तापत ठेवलेलं आहे आणि तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये करंजी अशी सोडायची आहे. सुरुवातीला मी एकच करंजी घालून बघते आणि करंजी या तळत असताना त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम बारीक ज्योत ठेवून तळून घ्यायच्या आहेत. करंजी तळताना ती पांढरटसर असा तिचा रंग ठेवू नका, तर थोडासा लालसर असा वरच्या आवरणाचा रंग येणं गरजेचं आहे. आणि आता आपली ही करंजी तळून तयार आहे. आणि आता याच पद्धतीने एकदम बारीक ज्योत ठेवून मी बाकीच्या सुद्धा सगळ्या करंज्या तळून घेणार आहे. आणि तळून झालेली ही करंजी मी आतून सुद्धा तुम्हाला एकदा उघडून दाखवते. अगदी हे बघा खुसखुशीत असं आपलं वरचं आवरण तयार झालेलं आहे आणि सारण सुद्धा आपण ह्याच्यामध्ये भरपूर असं भरलेलं आहे. आणि ही जी तुम्हाला आता मी करंजी दाखवते ही करंजी करून 5 दिवस झालेले आहेत.
आजही आपलं हे जे वरचं आवरण आहे हे अजिबात मऊ पडलेलं नाहीये, तर करंजी अगदी छान अशी खुसखुशीतच राहिलेली आहे. या सर्व साहित्यात मध्यम आकाराच्या 17 करंज्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.